भाजपनं ठाणे आणि कोकण विभागाची बैठक घेतली आहे। या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल चर्चा झाल्याची माहिती मिळते। यावेळी स्वबळावर की महायुतीत लढायचं हा निर्णय जिल्हा पातळीवर घेतला जाणार असल्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। तर प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यावेळी महायुतीत आहोत याचं भान ठेवून लढा, मित्र पक्षांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना देण्यात आल्या। या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, भाजपमध्ये आज भाजपनं बैठक घेतलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात आता भाजपनंही कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर या भाजपच्या महत्त्वाच्या बैठका आहेत त्या पार पडताना पाहायला मिळत आहेत। आज विशेष करून कोकण आणि ठाणे विभागाची बैठक आहे ते पार पडलेली आहे। मात्र गेल्या काही दिवसांमधून ठाण्यामध्ये महायुतीमध्येच आहे ते युद्ध पाहायला मिळत होतं। गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे खरं तर हे युद्ध होत होतं आणि त्यामध्ये होणारा टीकांचा फटका देखील आहे तो पडताना पाहायला मिळत होतं। त्यामुळे टीका करताना कोणाचे मन दुखावणार नाही, त्याचबरोबर मित्र पक्षाला कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीच्या आता सूचना दिलेल्या आहेत। मात्र निवडणूक स्वबळावर लढायची की महायुतीत लढायचं हा जिल्हा पातळीवरच आहे तो निर्णय होणार आहे। त्यामुळे आता त्या जिल्ह्याची जी काही स्थिती असेल त्यानुसारच आता ते निर्णय होणार आहे। त्यामुळे कुठेतरी स्वबळाची आहे ती चाचपणी सुरू झाली असंच म्हणावं लागणार आहे। निश्चितच गणेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे एक महत्त्वाची बातमी पाहतोय, स्वबळावर की महायुतीत लढायचं हा निर्णय जिल्हा पातळीवर घेण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय।